नमस्कार. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावरती मी माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ पोस्ट करते आहे. तर जशी दिवसाची सुरुवात ही सूर्योदयाने होते, तर आपण आपल्या या व्हिडिओची सुरुवात, या चॅनलची सुरुवात मी सूर्यनमस्काराने करते आहे. तर सूर्यनमस्कार करत असताना काय काय गोष्टी आहेत की ज्यांच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि काय छोट्या छोट्या चुका आपण करतो, हे सगळं डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात. चला तर मग चालू करूयात सूर्यनमस्कार. आणखी एक गोष्ट, जसं की आज गुढीपाडवा आहे आणि मराठी नवीन वर्ष चालू होत आहे, त्याच्यामुळे हा जो लुक केलेला आहे मराठमोळा लुक, तर या मराठमोळा लुकमध्ये एकदम जो की कम्फर्टेबल कॉस्ट्यूम आहे, आपण सूर्यनमस्कार चालू करूयात. मध्ये नमस्कार पोझिशनमध्ये उभं राहायचं आहे. इनहेल करत दोन्ही हात वर घ्यायचे आहेत नमस्कार पोझिशनमध्ये आणि हलकंसं बॅकवर्ड बेंडिंग करायचं आहे. अवॉइड बेंडिंग लाईक दिस. ओके. देन 2 मध्ये बॅक साईडनी हँड्स रोल करत आपल्याला खालच्या साईडनी वाकायचं आहे. देन एक पाय मागे घेऊन दुसरा जो पाय पुढे आहे तो 90 डिग्रीमध्ये आणि 4 मध्ये दोन्ही पाय स्ट्रेट लाईनमध्ये, बॉडी स्ट्रेट लाईनमध्ये, हिप वर नाही किंवा खाली नाही. लक्ष द्यायचं आहे बॉडी स्ट्रेट लाईनमध्ये. त्यानंतर आपण 5th मध्ये जेव्हा जातो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला नी खाली टेकवायचे आहेत. देन चेस्ट अँड चीन. नंतर हिपला रोल करायचं आहे टो मॅटवरती. नंतर हळूच वर यायचं आहे. वर आल्यानंतर अवॉइड करायचं आहे की हात स्ट्रेट नाही होणार. आपल्या नाभीपर्यंत, नेवलपर्यंत आपल्याला वर यायचं आहे. त्यानंतर 7 मध्ये मागच्या साईडनी हिलला पूर्णपणे मॅटवरती टेकवायचा प्रयत्न. चेस्ट टुवर्ड्स द मॅट अँड जे हेड आहे आपलं डोकं दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचा प्रयत्न. 8 मध्ये आपण जो पाय मागे घेतला, आधी लेफ्ट लेग आपण मागे घेतला, तोच आपण 8 मध्ये समोर घेणार आहे. काळजी घ्यायची आहे की हा जो पाय आहे हा 90 डिग्रीमध्ये समोर येणार. देन 9 अगेन. 10 दोन्ही हात वर. नमस्कार पोझिशन, हलकंसं बॅकवर्ड बेंडिंग अप्पर बॅकनी अँड 11. ओके. तर हे झालं सगळं पोश्चरबद्दल आपण माहिती घेतली. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यनमस्कार करत असताना आपण केव्हा श्वास घ्यायचा आहे आणि केव्हा श्वास सोडायचा आहे ते बघूयात सेकंड राऊंडमध्ये. ओके. तर सगळ्यात पहिले आपण नमस्कार पोझिशनमध्ये उभे आहे. ओके. तर नमस्कार पोझिशनमध्ये आपण उभे आहे. आता श्वास आत घेत असताना मागच्या साईडनी दोन्ही हात वर. श्वास खाली सोडत आपल्याला समोरच्या साईडनी वाकायचं आहे. श्वास घेताना एक पाय पुढे, श्वास सोडत दुसरा पाय मागे. नंतर नी, चेस्ट, चीन. श्वास सोडायचा आहे, घ्यायचा आहे. इनहेल वरच्या साईडने येताना श्वास घ्यायचा आहे. 7 मध्ये जाताना श्वास सोडायचा आहे, अधोमुख श्वानासन. 8 मध्ये समोर जेव्हा येतो तेव्हा श्वास घ्यायचा आहे. 9 मध्ये श्वास सोडायचा आहे. 10 मध्ये इनहेल घ्यायचा आहे श्वास. 11 श्वास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपण सूर्यनमस्काराबद्दल काही गोष्टी जाणून घेतल्या आहेत. श्वास कुठे घ्यायचा आहे, कुठे सोडायचा आहे, कुठे करेक्शन असलं पाहिजे पोश्चरमध्ये. पण आणखी सूर्यनमस्कार जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये जवळपास 6 ते 7 आसन प्रॅक्टिस पण होते. तर ती कुठली कुठली आसनं असतात, त्यांची नावं काय आहे, त्यांचे बेनिफिट्स काय आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी वाट बघा. थँक्यू सो मच.